महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय। बावनकुळेंनी गणरायाची मनोभावे पूजा आणि आरती केली आहे। बावनकुळेंच्या घरी यंदाचा गणेशोत्सव फार विशेष आहे, त्यामुळे राजकारणातील अनेक नेते त्यांच्या घरी दर्शनासाठी जाणार आहेत। राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले। येणारा काळ सर्वांसाठी सुख आणि समृद्धीचा जावो, शेतकऱ्यांवर आलेले संकट टळो, असं साकडं आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गणरायाकडे घातलं। लालबागच्या राजाची पहाटे 5 वाजता प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली। त्यानंतर सकाळी 6 वाजता भाविकांसाठी दर्शन खुलं केलंय। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी यंदा देखील लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत। मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीचा राजाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली। मुंबईच्या राजाचं भाविकांसाठी दर्शन खुलं केलंय। सकाळपासूनच गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। चिंचपोकळीचा चिंतामणीची प्राणप्रतिष्ठा पहाटे 5 वाजता संपन्न झाली। सकाळपासूनच चिंतामणीचं दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या। संपूर्ण गणेशोत्सवात चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात। दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी झाली आहे। पुण्यात बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।